गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय नांदेड येथून. सध्या पीसीओडीचा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला आहे. अशीच ही एक स्टुडंट आहे. तिला मेन्सेसचा खूप जास्त प्रॉब्लेम होता. म्हणजे एक तर तिची 6-6, 7-7 महिने पिरियड्स नाही यायचे आणि आल्यानंतर पुन्हा ते स्टॉप होण्यासाठी पण तिला ट्रीटमेंट घ्यावी लागायची. तर तिने आपल्याकडे साधारण 3 महिन्यांची प्रॉपर ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर तिला कसा आला एक्सपिरियन्स ते आपण ऐकूयात तिच्याकडून. हाय, मी डॉली कुरेकर. मी नीट ॲस्पिरंट आहे. मी 11th सालानंतर मला खूप असं रिअलाईज झालं की म्हणजे माझे पिरियड्स खूप डिले होऊन राहिले. मला 7 मंथ्स 6 मंथ्स खूप डिले व्हायचं. मला फ्लो पण, आणि जर पिरियड्स मला आले तर मला खूप फ्लो व्हायचा त्याचा. तर मला खूप त्रास व्हायचा त्याचा. मला लोअर ॲब्डोमेन पेन पण खूप व्हायचा आणि लोअर बॅक पेन पण खूप व्हायची. मग मला माझ्या फ्रेंडच्या थ्रू कळलं की डॉक्टर आहेत म्हणून. मग मी त्यांना मीटअप केला आणि मग त्यावेळेसपासून मी त्या ट्रीटमेंट स्टार्ट केली माझी. आणि मग त्यांचे मेडिसिन्स मी मध्ये जे असतात ॲलोपॅथीचे मेडिसिन्स ते पण घेतलेले. त्याच्याने मला काही साईड इफेक्ट्स दिसले की म्हणजे माझ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समेंट पण झालेली. तर त्याच्यामुळे मला त्रास पुन्हा झाला, माझी डिलेमेंट पुन्हा जास्त वाढली. इट वॉज लाईक की ज्यावेळेसपर्यंत मेडिसिन्स आपण घेतो त्यावेळेसपर्यंत ठीक आहे, बट त्याच्यानंतर आपण फॉर फ्युचर, फॉर होल लाईफ आपण ते रिलाय नाही करू शकत त्यांच्यावर. तर ते मला त्याचं खूप साईड इफेक्ट वाटलं. बट मी डॉक्टरला भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांच्याशी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला खूप असं वाटलं की आता नाही, की मला असं त्रास नाही होऊन राहिला. मला पेन जे होतं त्याच्यासाठी पण मॅमने काही सिरप्स किंवा मेडिसिन्स अशा दिल्या ज्याच्याने म्हणजे मला जास्त वीकनेस पण नाही जाणवत आहे. म्हणजे मी खूप फ्रेश फील करायची. मला जास्त त्रास नाही व्हायचा. आता तुझे रेग्युलर येतात पिरियड्स? हां, मला पिरियड्स रेग्युलर येतात आणि टाईम म्हणजे 1-2 दिवस डिले, म्हणजे लाईक नॉर्मल जसे जातात माझे ते तसे राहतात. म्हणून ते मला खूप मस्त वाटलं. आणि पूर्वी तुला पिरियड्स मध्ये जे पेन होत होतं, मग ते पेन कमी करण्यासाठी पण तुला टॅबलेट्स घ्यायला लागायच्या. ब्लिडिंग खूप होत आहे म्हणून पण टॅबलेट्स घ्यायला लागायच्या. इतक्यात तसं काही जाणवतंय का? नाही, मला ते तसं काही त्रास नाही जाणवत आहे. पिरियड्स मध्ये तू तुझे क्लासेस, स्टडी हे सगळं मॅनेज करू शकलीस? हो, म्हणजे माझं मेंटल किंवा फिजिकल स्ट्रेस मला त्या टाइमला नव्हतं. म्हणून ते म्हणजे मला हे मस्त वाटायचं. मी खूप फ्रेश फील करायची. पिरियड्समध्ये असताना ते त्रास किंवा काही, किंवा मॅम मला म्हणायच्या की थोडंसं एक्सरसाइज कर किंवा असं, म्हणजे पिरियड्सच्या टाइमला क्रॅम्प्स वगैरे आले कसे आपण त्याला डील करू शकतो. इवन मला स्टडीजच्या ह्याच्यामध्ये ती मला मेंटली फिट ठेवायची की नाही तू असं टाईपने सांगायची मला. पीसीओडी मध्ये आपण पंचकर्म मस्ट आहे असं सांगतो पेशंटला, पण तिच्या टाईट शेड्यूलमुळे नीटच्या तिला ते पॉसिबल नव्हतं. परंतु तिने मेडिसिन्स मात्र 3 मंथ्स रेग्युलर घेतली आणि तिला त्याचा खूप चांगला फायदा आहे. सो पीसीओडी असणाऱ्यांनी अवश्य आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. थँक्यू. आपण असं